हाय फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? मजेतच असले पाहिजे. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी अष्टलक्ष्मी कलश ची पूजा करणार आहे. हा आहे अष्टकलश कलश, ज्यामध्ये छान अष्टलक्ष्मीच्या मूर्त्या आहेत. त्यांची मी विधिवत पूजा करणार आहे. तो तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्कीच करा. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. चला आपण पूजेला सुरुवात करूया. सर्वप्रथम स्वास्तिक काढून रांगोळी काढली. माझ्याकडे अष्टलक्ष्मीचा दिवा आहे, त्याला मी लहान चौरंगावर ठेवले आणि दिव्याला छान सजवणार आहे. दिव्याला हळदीचे लेपन केले व अष्टलक्ष्मीला हळदी कुंकू लावले. दिवा प्रज्वलित केला. शुभम करोति कल्याणम आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशा दीप ज्योती नमस्तुते. प्रथम नागवेलीच्या पानावर गणपतीची स्थापना केली व गंध लावून जास्वंदाचे फूल व दुर्वा वाहल्या. आपण कमळावर अक्षता आणि हळदी कुंकू लावून कळश ठेवावा. हर देवीच्या समोर नागवेलीचे पान ठेवून हळदी कुंकू लावावे व हर पानावर 2 रुपयाचे नाणे ठेवावे आणि हर देवीच्या समोर तुपाचा दिवा लावावा. कळस भरताना हर देवीचे नामस्मरण करून थोडे तांदूळ व सामुग्री एक एक करून लावावे. संपूर्ण कळस भरावा. आपण ज्या अष्टलक्ष्मीची पूजा केली आहे त्या देवी कोणत्या आहे? एक आहे श्री अन्नपूर्णा देवी, श्री लक्ष्मी समृद्धीची देवी, श्री सरस्वती देवी, श्री दुर्गा देवी, श्री गायत्री देवी, श्री कालिका देवी, श्री संतोषिता देवी, श्री गजलक्ष्मी देवी. तमालपत्र, हळदीच्या गाठी, हिरवी इलायची, लवंग, नागकेशर, व्हाईट, रेड आणि ब्लॅक गुंज, लक्ष्मीचा कॉइन, कमळाचे गाठीमणी, सुपारी, धने, गोमती चक्र, पिवळ्या कवडी, शंख, 7 रुद्राक्ष. कळस भरताना ही सामग्री आपल्याला एक एक करून भरायची आहे. थोडे तांदूळ व सामग्री एक एक करून लावावे व संपूर्ण कळस भरल्यावर त्याच्यावर चांदी लक्ष्मीचे कॉइन ठेवून कमळाचे फूल व्हावे. धूप आरती करून देवीला खिरेचा नैवेद्य पाणी दाखवावे व अष्टलक्ष्मी स्तोत्र वाचावे व लक्ष्मी नामावलीचा जप करावा. ओम श्री लक्ष्मी देवे नमः. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी सर्वपाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. महादेव्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्.